बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश राज्याच्या 4 वेळाच्या यशस्वी मुख्यमंत्री आयरन लेडी बहनकुमारी मायावतीजी यांच्या दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी 68व्या जन्मदिनाचे मंगलमय औचित्य साधत नागपूरच्या रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात विदर्भ झोन स्तरीय जनकल्याणकारी दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात समस्त बहुजन महानायक आणि महापुरुषांना वंदना आणि नमन करून करण्यात आली। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध राष्ट्रीय गायक प्रबोधनकार विशाल कुमार मुंबई यांच्या प्रबोधन व गीतांनी संपूर्ण सभागृह परिसरात वातावरणात ऊर्जामय करून टाकले। मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख मार्गदर्शक इंजिनियर रामजी गौतम, केंद्रीय कोऑर्डिनेटर व राज्यसभा सांसद नितीन सिंहजी, प्रदेश प्रभारी महाराष्ट्र परमेश्वर गोनारे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव व विदर्भ झोन इंचार्ज पृथ्वीराज शेंडे, प्रदेश सचिव व विदर्भ झोन इंचार्ज दादाराव उईके, प्रदेश सदस्य व विदर्भ झोन इंचार्ज आणि गोपाल खांबालकर, प्रदेश कोषाध्यक्ष महाराष्ट्र उपस्थित होते। तर प्रमुख उपस्थिती म्हणून संदीप मेजराम, नागपूर जिल्हाध्यक्ष राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हा प्रभारी विलास सोमकुवर, नागपूर जिल्हा प्रभारी अमित सिंग, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रताप सूर्यवंशी, नागपूर जिल्हा महासचिव अभिलेश वहाने, नागपूर जिल्हा सचिव प्रियाताई गोंडाणे, नागपूर जिल्हा कोषाध्यक्षसह संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील सगळे बहुजन समाज पार्टीचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावतीजी यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधत आज येथे नागपूरमध्ये झोनस्तरीय विदर्भ झोनस्तरीय समारोहाचं जनकल्याणकारी दिन म्हणून आयोजन करण्यात आलं। आता आपल्यासोबत आहेत परमेश्वर गोनारे, जे महाराष्ट्र प्रदेश बसपा अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आज? खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो बहनकुमारी मायावतींचा 68वा वाढदिवस आम्ही हर्षाने उल्हासामध्ये आम्ही साजरा करीत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामधून आमचे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्व बहुजन समाजाचे आमचे खऱ्या अर्थानं फुलेशाहू आंबेडकर विचाराचे अनुयायी घराघरामधून कुटुंबामध्ये बहनकुमारी मायावतीचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत। त्या ठिकाणी केक कापून आमच्या कुटुंबामध्ये हर्ष उल्हासामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आज हा बहिणीचा वाढदिवस उत्साहामध्ये आम्ही साजरा करत आहोत। आज झोनस्तरीय विदर्भाची या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून बहिणीचा आम्ही वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही आज संकल्प केलेला आहे की आजपर्यंत जे झालं ते झालं, परंतु आज बहिणींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक संकल्प केला की आजपासून आम्ही शक्टर बांधणी, आमच्या विधानसभेच्या बांधण्या पूर्ण झालेल्या आहेत, आता शक्टर बांधणी आणि बूथ बांधणी हे एक अभियानाच्या स्वरूपामध्ये 20 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आजपासून कामाला लागण्याचा आम्ही संकल्प केला। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% मताच्या पेटीमधून येथील आमदार, येथून खासदार तुम्हाला निवडून आलेले दिसतील। आम्ही बोलणाऱ्यापैकी नसून करणाऱ्यापैकी बहुजन समाज पार्टी आहे। आज देश पातळीवर नंबर 3 ची पार्टी म्हणून बहुजन समाज पार्टी आहे। बहुजन समाज पार्टी ही धनदांडगी आणि कारखानदाराच्या पैशावर चालणारी पार्टी नाही, ही गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या पैशावर चालणारी पार्टी आहे। त्यांच्या श्रमाच्या घामातून कुठं 50 रुपये, कुठं 100 रुपये असा हा सहयोग दिन म्हणून, आर्थिक सहयोग दिन म्हणून आम्ही हा साजरा करत असतो। आणि जनकल्याणकारी दिन म्हणून बहिणीचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो। आजच्या दिनी बहिणीने उत्तर प्रदेशामध्ये या महामानवाच्या विचारधारेवर, महामानवाचा विचारच हे आमचं भांडवल आहे। जसं मनुवादी पक्षांचं भांडवल पैसा आहे, पैशाच्या जोरावर नोटाच्या जोरावर वोट विकत घेतात, परंतु बहुजन समाज पार्टीचे प्रमुख संस्थापक मान्यवर काशीरामजी साहेबांनी या बहुजन महापुरुषाच्या विचारावर उत्तर प्रदेशसारख्या अशा विशाल राज्यामध्ये 4 वेळेस आमच्या बहनकुमारी मायावतीजींना मुख्यमंत्री बनवून तिथं सत्ता प्रस्थापित केलेली आहे। 100% महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तमाम आमचे बहुजन समाज पार्टीचे आपल्याला आमदार आणि खासदार निवडून आलेले मताच्या पेटीतून आपल्याला निश्चित दिसतील। एकंदरीत म्हणता येईल काही अलीकडल्या काळात बहुजन समाज पार्टीचा जो दमखम होता तो काही प्रमाणात कमी झालाय। त्यानंतर आता जी निवडणूक आहे त्यात कशा पद्धतीने पुन्हा बहुजन समाज पार्टीची मोठ बांधणी कशा पद्धतीने करणार? मी बहनकुमारी मायावतींचा मी मनापासून आभारी आहे की माझ्यासारखा एका आदिवासी कुटुंबामध्ये जन्मलेल्या साधारण व्यक्तीला त्यांनी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी निवड केलेली आहे। यावरून बहिणजीची दूरदृष्टी आणि नीती आपल्या लक्षात आलेली असेल। कारण आपल्याला माहीत आहे की अन्य पार्ट्यामध्ये कुठलंही पद घ्यायला लागलं की
करोडो रुपयाची उलाढाल होत असते, परंतु मला अनपेक्षितपणे काही माहीत नसताना मी माझं दैनंदिन काम करत असताना अचानक बहीणजीचा फोन येतो, पदाधिकाऱ्यांचा फोन येतो की परमेश्वर गोनारे तुमची महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष म्हणून बहनजींनी तुमची निवड केलेली आहे। यावरून बहनजीची दूरदृष्टीपणा आणि चारित्र्य आणि पारदर्शकपणा लक्षात येतो, कारण बहुजन समाज पार्टीमध्ये अतिशय प्रामाणिक आणि प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तींनाच हे पदं दिल्या जातात। हे याचं एक उत्तम उदाहरण आहे। आणि कुठल्याही जातीपातीचं राजकारण बहुजन समाज पार्टी असं करत नाही, तर बहुजन 18 पगड जातीचा हा पक्ष आहे, त्यांना मान सन्मान मिळवून देणारा हा पक्ष आहे। आपण म्हणता त्या पद्धतीनं पुढची रणनीती काय आहे? आदरणीय बहनकुमारी मायावतीजींना जे माझ्यामध्ये दिसलं, माझ्या काम करण्याच्या आतापर्यंतच्या 26 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यातला जो गुण त्यांना दिसला, त्यामुळे त्यांनी माझी निवड केलेली आहे। निश्चितच एक आयडिओलॉजी घेऊन मी या महाराष्ट्राची धुरा सांभाळायला सुरुवात केलेली आहे। 23 तारखेपासून मी कामाला लागलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही अगोदर काय झालं मला त्या बाबतीत मला माझं मत व्यक्त करायचं नाही, परंतु गोरगरिबाच्या पैशातूनच पूर्ण पार्टी महाराष्ट्रातली चालणार आहे। नंबर 2, यापुढचे जे तिकीट असतील, आमदार असो का खासदाराची तिकीट असो, बूथ स्तरावरचा अध्यक्ष, केंद्रीय सेक्टर स्तरावरचा अध्यक्ष, विधानसभेचे आमचे मंडळ, पुन्हा जिल्हा कार्यकारिणी आणि आमची विभागीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्राची जे काही आमची कार्यकारिणी आहे, यांची बैठक घेऊनच आमचे तिकीट सर्वांच्या संमतीनं डिक्लेअर करण्यात येणार आहे, अशी आमची पारदर्शकता राहणार आहे। आणि गेल्या 1 महिन्यापासून प्रचंड असा प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीला मिळत आहे। सध्याचं राजकारण बघता आघाडी, महाविकास, महाआघाडी अशा पद्धतीचं सगळं बघायला मिळतंय। एकमेकांच्या सोबत युती करून हे राजकारण करतायत महाराष्ट्रामध्ये सध्याचं राजकारण पाहता आपली कशी भूमिका असणार? एकला चलो रे ही भूमिका असणार की कोणासोबत घेऊन चालणार? कशा पद्धतीचं असणार? बहुजन समाज पार्टीची आयडिओलॉजी सुस्पष्ट आहे। मान्यवर काशीरामजी साहेबांनी आयडिओलॉजी निश्चित केलेली आहे। या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर इथला मनुवाद नष्ट करणारं जर शासन असेल आणि मनुवाद नष्ट करणारी एकमेव नेता म्हणजे बहनकुमारी मायावतीजी आहेत। आमच्या आयडिओलॉजीप्रमाणे काम करण्याची संधी बहनकुमारी मायावतीजींना जर या देशाचा प्रधानमंत्री करण्याचं जर कोणी अभिवचन देत असेल तर 100% बहुजन समाज पार्टी या बाबतीमध्ये भविष्यामध्ये आदरणीय बहनकुमारी मायावतीजी निश्चित विचार करतील। अजून वेळ गेलेला नाही। इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या प्रस्थापित पक्षांनी हे ठरवावं की या देशामध्ये खरोखर फुलेशाह आंबेडकरी विचाराचं, तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचं, कल्याणकारी मानवताच्या कल्याणाचं राज्य प्रस्थापित करायचं आहे का? इथल्या संविधानाच्या अनुरूप राज्य व्यवस्था इथली त्यांना ठेवायची आहे का? हा विचार प्रस्थापित पक्षांनी करायचा आहे। त्यांनी विचार करावं, या देशामध्ये संविधानाला अनुरूप राज्य करायचं आहे तर त्यांनी आमच्या बहनकुमारी मायावतीजींना डिक्लेअर करावं त्या आघाडीनं की आम्ही बहनकुमारी मायावतीजींना या देशाचा पंतप्रधान म्हणून आम्ही घोषित करतो। पुन्हा आमच्या 2024ची लढाई 2024ची लढाई जी आहे आरपारची लढाई मानण्यात येते आहे, तर त्याच्यानंतर या आरपारच्या लढाईत कमीत कमी जनमानसातूनही हा कौल येतोय की कमीत कमी निळ्या झेंड्याच्या लोकांनी एकत्र यावं। BHP या संदर्भात काय पुढील भूमिका घेणार आहे? निश्चितच देशाच्या स्तरावर नंबर 3ची पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे। या देशामध्ये मला म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा अनुयायी, बाबासाहेबांचं शिष्यत्व म्हणायचा ज्याला अधिकार आहे, बाबासाहेबांना भारतरत्न देण्यामध्ये बहुजन समाज पार्टीचा, मान्यवर काशीरामजीचा, बहनकुमारी मायावतीजीचा त्याग आहे, संघर्ष आहे। इथल्या OBC समाजाला अजून माहीत नाही की त्यांना मंडल आयोग लागू करण्यामागे हात कोणाचा आहे, याच्या मागे त्या कोणाचा आहे अजून त्यांना माहीत नाही। बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचं काम, आमच्या बापाला सर्वोच्च बहुमान देण्याचं काम बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे। इथल्या OBCला मंडल आयोग लागू करण्याचं काम खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे। म्हणून इथली व्यवस्था घाबरते। ज्या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी इथल्या आमच्या शेकडो बांधवांना आम्हाला इथं हे करावं लागतं, जीव द्यावा लागतो। तिथं 9 विद्यापीठं बाबासाहेबांच्या नावानं, जिल्ह्याला नावं इथल्या महापुरुषांच्या नावानं दिलेलं आहे। म्हणून राजनीतिक सत्ता अशी गुरु किल्ली आहे की वो सब समस्या का ताला खोल सकती आहे। म्हणून बाकीच्या आम्ही विषयाकडे जात नाही। आमचा लढा आहे मताच्या पेटीचा। येणाऱ्या काळामध्ये बहीणजींना ज्यांनी प्रधानमंत्री म्हणून जी आघाडी, जी काही संघटन आहे ते जे घोषित करतील त्याच्यासाठी आमच्या आदरणीय बहीणजी निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयायांना मान्य राहील।
काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्तानं? फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा येणाऱ्या काळात विजय होईल हे सांगणं चाहतो आम्ही बस. फुले शाहू आंबेडकर विचारधारा बहुजन समाज पार्टी हे देशात जिंकणार आहे हे सांगू इच्छितो. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासोबत बसपाचे जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम आहेत. यांच्याकडून जाणून घेऊया काय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आज परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी इनका 68वां जन्मदिन इस जन कल्याणकारी समारोह नागपुर में हुआ, संपन्न हुआ. इस कार्यक्रम में प्रदेश की ओर से हमें एक संकल्प मिला है इस विचारधारा को गतिमान करने का. तो इस कार्यक्रम में विदर्भ स्तरीय कार्यक्रम होने के नाते हर जिला से यहाँ पे पदाधिकारी मौजूद था और विधानसभा से भी पदाधिकारी मौजूद था. यहाँ प्रदेश के तरफ से जो संकल्प हमें मिला है वो संकल्प लेके यहाँ का जिला नागपुर सभी जिला से आए हुए जिला अध्यक्ष अपने जिला में जाके विधानसभा के पदाधिकारी सेक्टर और सेक्टर के पदाधिकारी बूथ पे अपना बूथ मजबूत करके इस बहुजन महापुरुष की विचारधारा को मजबूत करेंगे और सही मायने में परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी इनको इस देश का पंतप्रधान बनाने के लिए अपने बहन जी के हाथ मजबूत करेंगे. यही संकल्प इस कार्यक्रम में मिला हुआ है. स्थानिक लेवलवर आता आपण जिल्हा स्तरावर जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात कुठल्या पद्धतीची कशा पद्धतीची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात येत आहे. परम आदरणीय बहन कुमारी मायावती जी ने हमें बताया है कि इस देश में लोकसभा के साथ साथ विधानसभा के चुनाव होंगे और विधानसभा के साथ साथ महानगर पालिका, पंचायत समिति, जिला परिषद के चुनाव होंगे. लोकसभा के चुनाव को देखते हुए बहन जी ने हमें सेक्टर और जो बूथ बने हैं उसी पे ध्यान देने के लिए बताया हुआ है. जब कभी महानगर पालिका के चुनाव होंगे तो हम इस नागपुर शहर में वार्ड कमेटी तथा बूथ को मजबूती की ओर लेके जाने का प्रयास नागपुर जिला की ओर से रहेगा. कुछ लोगों द्वारा, कार्यकर्ताओं द्वारा बसपा की ओर से की गई कुछ गलतियों का उन्होंने एक्सेप्ट किया है और अब वो गलतियां ना हो उसके लिए क्या प्रयास किए जाएंगे? कौन सी गलतियाँ तो नहीं. यहाँ गलतियाँ एक है कि हम लोग शासक बनने के ओर में चले नहीं गए. तो हम लोग शासक बनने की तैयारी में बड़े पैमाने पे हमारा जो बेस वोट अभी भी हमारे साथ में उस लेवल का नहीं था. बीजेपी और कांग्रेस और कुछ उनके जो दलाल टाइप के जो लोग होते, कार्यकर्ता होते, उनको कंफ्यूज करने का काम करते, इसलिए बसपा थोड़ी सी वीक हुई थी. अब वो कंफ्यूजन भी क्लियर हो गया. वो दलाल टाइप के जो लोग थे वो पहचान में आ गए. बीजेपी कांग्रेस की नीति और उनकी नीयत भी अभी कार्यकर्ताओं को समझ में आई. इसलिए अभी वो जो भी कंफ्यूजन था और वो सारा निकल गया और आम पब्लिक तक, जनता तक ये मैसेज गया कि बहुजन समाज पार्टी के अलावा हमारा कोई माई बाप नहीं है, बहन जी के अलावा हमारा कोई नेता नहीं है. और इसलिए बीजेपी ने तो सारे देश का बंटाधार किया. कांग्रेस ने वही धंधे 60-65 साल में किया, बीजेपी ने ये 10-15 साल में किया. अब थर्ड लेवल की, अगर तीसरे नंबर की कोई नेशनल लेवल की पार्टी है, फुले शाहू आंबेडकरी महापुरुषों का विचार लेकर चलती है, नीला झंडा और हाथी जिनका सिंबल है, ये एक ही पार्टी है और वो है बीएसपी. और बीएसपी अभी अपने बल पे, अपने ताकत पे, आज बहन जी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई उस प्रेस कॉन्फ्रेंस में यही कहा कि हमारा वोट बरकरार है और हम चाहे उसको ट्रांसफ़र कर सकते, लेकिन हमें दूसरों का वोट ट्रांसफ़र नहीं होता. इसलिए हम अपने बदौलत, अपने बलबूते पे, अपने पैर पे खड़े होकर हम चुनाव जीतेंगे, लड़ेंगे और फिर शासक बनने के लिए जो भी लोग हमें मदद करेंगे उनकी मदद लेंगे. लेकिन हमारी मदद दूसरों को हम नहीं देंगे. इसलिए नहीं देंगे कि वंचित लोग हम हैं, सत्ता से बाहर हम लोग रहे और सत्ता से बाहर जिन लोगों ने रखा उनका हम सहयोग ले नहीं सकते. और उनका अगर सहयोग लेंगे तो हमें फिर से वो सत्ता से बाहर बेदखल करने की वो कोशिश करेंगे, षड्यंत्र करेंगे. इसलिए बहन जी का आज का जो कॉन्फ्रेंस हुआ, प्रेस हुआ, उससे हमने ये सबक सीखा है कि बहुजन समाज अभी नीला झंडा और हाथी निशान पे और बहन जी के नेतृत्व में संगठित है और शासक बनने के ओर में अभी उन्होंने अपना प्रयास चालू है.
एकूणच असं सांगता येईल या कार्यक्रमाच्या माध्यमातून येथे बहुजन समाज पार्टीद्वारा मोर्चे बांधणी मोठ बांधणी पक्षाची करण्यात येते आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकींमध्ये बसपा मोठ्या संख्येनं आपला दमखम दाखवणार। जय भीम। माझं नाव सुमित प्रमोद जांभूळकर, मी दक्षिण नागपूर विधानसभा कार्यकारी सदस्य आहे। आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व या भारत देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या आणि सर्वात मोठं लोकसंख्या असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेशच्या एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तीन वेळा नाही, बल्कि 4दा मुख्यमंत्री असलेल्या परमादरणीय सुश्री बहनकुमारी मायावतीजी यांच्या 68व्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मी तुम्हा सर्वांना या जनसमुदायांना सगळ्यांना मी हार्दिक मंगलकामना देतो। यावेळी समस्त श्रोतेगण परमेश्वर गोणारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी स्तब्ध बसले होते। तसेच नितीन सिंग प्रदेश प्रभारी महाराष्ट्र हे काय बोलणार यासाठी सुद्धा कार्यकर्ता स्तब्ध झाले होते। संपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांनी बहुजन समाज पार्टीची विचारधारा, बहन मायावती यांचे कार्य आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर करावयाची तयारी यासंबंधी विषयावर प्रकाश टाकला गेला। एकूणच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी निवडणुकींसाठी बहुजन समाज पार्टीने कंबर कसल्याचे चित्र दिसून आलं।